तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल। आणि खूप दिवसापासून मी विचार करत होते की मी तुमच्यासोबत जी इडलीसोबत भेटणारी रेड कलरची चटणी आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी। बट माझ्या घरी इडली बनतच नव्हती, तर त्यामुळे मी कलरच्या चटणीची रेसिपी शेअर करू नाही शकले। बट आज फायनली माझ्या घरात इडली बनलेली आहे, इडली आणि डोसा। तर मग मी विचार केला का आपण आपले जी काही माझी यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासोबत मी ही रेड कलरची चटणी नक्कीच शेअर करावी। तर आता मी प्रिपरेशनला घेते आहे, तर स्टे ट्यून विथ मी आणि नक्की कमेंट करून सांगा इडलीची चटणी तुम्हाला कशी वाटली। तर मंडळी, मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपलं जे इडलीचं रेड कलरची चटणी भेटते, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर रेसिपीला जे जे साहित्य लागतं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते। आता काय साहित्य लागतं आणि काय नाही ते। प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया। जास्त तेल नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं। तर तेल तापूपर्यंत आपण इथे थोडासा कांदा, टमाटर आणि लसूण तर असं घेतलेलं आहे ते। त्यानंतर इथे लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे मी 2च। तर आता तेल तापलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडासा लसूण टाकूया। लसूण थोडासा हलका रोस्ट करायचा आहे आपल्याला। तर लसूण थोडासा ब्राउनिश झाला का आपण त्यानंतर कांदा टाकूया याच्यात। कांदा पण असाच ब्राऊन होऊ द्यायचा लसणासारखा। तर थोडासा हलकासा ब्राउनिश झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। नंतर हे चिरलेले टमाटे आहेत तर ते टाकायचे आहेत त्याच्यात परत थोडेसे। हे टमाटे पण थोडेसे असे म्हणजे याच्यातला कच्चापणा निघून जातो टमाट्यातला। आणि आपण आता हे जे मिक्सरला लावणार तर तो कच्चापणा लागत नाही। त्याच्यासोबत आपण ही काश्मीरी लाल मिरची पण टाकायची आणि ही पण थोडीशी हलकीशी याच्यातला कच्चापणा निघून जाईल अशी रोस्ट करायची याला। तर याला पण थोडीशी हलकीशी आपण भाजून घेऊया, रोस्ट करून घेऊया, जेणेकरून मिरचीतला कच्चापणा जाईल। आणि आता ऑलमोस्ट टमाटे थोडे शिजलेले आहेत। त्यानंतर इथे आपण डाळ्या थोड्याशा भाजून घेऊया आणि त्याच्यासोबत थोडीशी बडीशोपसुद्धा, जेणेकरून टमाट्याच्या चटणी ॲसिडिटी नाही होणार आपल्याला। आता आपण हे सगळं भाजलेलं हे थंड झालेलं आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर चवीनुसार आपण मीठ टाकून थोडं थोडं पाण्यामध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकदम पेस्टसारखं होईल। तर मंडळी, आपण इथे लगेचच फोडणीची तयारी करायला घेतलेली आहे। एका छोट्या पॅनमध्ये आपण तेल गरम केल्यानंतर जिरे, मोहरी आणि थोडेसे तीळ असे थोडे हलके रोस्ट करून घ्यायचे आहेत। आणि थोडंसं हलकं रोस्ट करून झाल्यानंतर लगेचच कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता ब्राऊन झाल्यानंतर जी आपण वाटलेली चटणी आहे टमाट्याची तर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त कढीपत्त्याचा वाससुद्धा येईल फोडणीला। आणि थोडंसं हलकं रोस्ट करून घ्यायची आहे चटणी, जेणेकरून त्याचा कच्चापणा आहे तो निघून जाईल टमाट्याचा आणि कांद्याचा। आणि सारखं 2-2 मिनटाला हलवत राहायचं आहे, कारण काही खाली लागता कामा नाही चटणी। आणि 2 मिनटानंतर लगेचच आपण गॅस बंद करून टाकायचा आहे, कारण काय खाली लागते ती लगेच। आणि मग अशी होती माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की ही चटणी माझी घरी ट्राय करा। कशी वाटते ही कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।